जय शिवराय. मी पांडुरंग कदम. आपल्या सर्वांना माहिती आहे मनोज जरांगे पाटील म्हणजे आमचे दादा 10 तारखेपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आंतरवाली सराटी या ठिकाणी. आज उपोषणाचा 4था दिवस आहे. त्यांनी अन्नाचा कण सुद्धा घेतला नाही आणि पाण्याचा थेंब सुद्धा या ठिकाणी घेतलेला नाही. तरी मी या सरकारला विनंती करतो, कृपया मराठ्यांना नादान समजू नका. आतापर्यंत आम्ही खूप सहन केलेला आहे आणि आमचे दादा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आम्ही सर्वजण या ठिकाणी दादाला विनंती करत आहोत की कमीत कमी या ठिकाणी पाणी तरी प्या, परंतु दादा या ठिकाणी आमचं सुद्धा ऐकायला तयार नाहीत. आपल्या सर्वांना माहिती आहे, खास करून या ठिकाणी शासनामध्ये असणारे एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यानंतर अजितदादा पवार असतील आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस असतील. तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी मी नम्र कळकळीची विनंती करतो, काय निर्णय घ्यायचा आहे तो आज किंवा उद्या त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी फसवण्याचं काम मराठ्यांना या ठिकाणी केलेलं आहे. जर 27 तारखेला तुम्ही जी कमिटमेंट दिली होती, जे शब्द दिले होते, ते जर या ठिकाणी पाळले असते तर कदाचित या ठिकाणी दादांना उपोषणाला बसण्याची वेळ आली नसती. म्हणजे तुम्ही काय मराठ्यांना नादान समजत आहात का? यदा कदाचित. आमची तर या ठिकाणी इच्छा आहे की दादांनी या ठिकाणी हे उपोषण करायला नव्हतं पाहिजे. सरकारला आपण वेगळ्या भाषेमध्ये या ठिकाणी सांगू शकलो असतो, परंतु दादाने ऐकलं नाही आणि दादा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तर सरकारला विनंती आहे, आमचा जीव या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये, महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांचा जीव या ठिकाणी आंतरवाली सराटी या ठिकाणी म्हणजे अडकलेला आहे. आणि यदा कदाचित काही करता काही जर झालं तर या ठिकाणी सरकारमधल्या सर्व मंत्र्यांना, आमदारा, खासदारांना सर्वांना या ठिकाणी धमकी समजा, विनंती समजा, काय समजायचं त्या ठिकाणी तुम्ही समजा. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये काय, या भारतामध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला राहता येणार नाही, कारण आमच्या मराठ्यांचा प्राण या ठिकाणी आंतरवाली सराटी या ठिकाणी आहे. त्यामुळे विनंती आहे, तुम्ही आज दादांची भाषा पाहिली असेल, कारण की ते अंतःकरणात नाही, गोरगरीब मराठ्यांचं दुःख या ठिकाणी त्यांच्या त्या भाषेमधून या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला वाटत असेल की दादांनी या ठिकाणी या प्रकारची भाषा का वापरली, परंतु या ठिकाणी ती भाषा नाही तर ती गोरगरीब मराठ्यांचं या ठिकाणी दुःख आहे. त्यामुळे वेळ गेलेली नाही. शिंदे साहेब, तुम्हाला आतापर्यंत त्या वाशीला आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही आमच्या सगळ्या मागण्या या ठिकाणी मान्य केल्या आणि या ठिकाणी त्या संदर्भात कारवाई करण्याचं या ठिकाणी आम्हाला जे वचन दिलं होतं, त्या वचनाला आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि यदा कदाचित शिंदे साहेब आजही तुमच्यावर आतापर्यंत या ठिकाणी विश्वास आहे. परंतु यदा कदाचित येत्या 2 दिवसामध्ये जर तुम्ही हालचाली केल्या नाही आणि जर तुम्ही या ठिकाणी विश्वासाला पात्र राहिला नाही तर या ठिकाणी तुमची गाठ सुद्धा या ठिकाणी मराठ्यांशी, हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यावं. मग तुम्ही कोणाच्या नादी लागून या ठिकाणी मराठ्याची फसगत करत आहात? म्हणजे इतर बांधवांचा विचार करत असताना तुम्ही जर या ठिकाणी मराठ्यांची फसगत करत असाल आणि दादांना या ठिकाणी कठोर उपोषण करण्यासाठी जर भाग पाडत असाल तर हे तुम्हाला कधीही न परवडणारी गोष्ट आहे. त्यामुळं सरकारला विनंती आहे, आमच्या ज्या मागण्या आहेत आपण त्या मागण्या या ठिकाणी मान्य कराव्यात आणि हे दादांचं सुरू असणारं कठोर उपोषण आपण लवकरात लवकर संपवण्याचं या ठिकाणी काम करावं. असं होऊ नये यदा कदाचित वेळ निघून गेली तर तुम्हाला काहीच करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला काय, आणखी काय तुमच्याकडनं काय अपेक्षा काय आहेत? म्हणजे तुम्हाला काय दादांचं काही बरं वाईट करण्याची या ठिकाणी तुमची इच्छा आहे का? तुम्हाला कळत नाहीये का? आज 4था दिवस आहे, अन्न नाही, पाणी नाही आणि मग तुम्हाला काय म्हणजे दादांच्या जीवांशी खेळायचंय का? तुमच्याकडनं काहीतरी पॉझिटिव्ह, तुम्ही आज उद्यांचा या ठिकाणी निर्णय घेणंच गरजेचं आहे. लक्षात येते का? कारण या ठिकाणी यदा कदाचित काही करता काही झालं तर तुम्हाला काहीच करता येणार नाही. म्हणजे तुमच्या एकंदरीत तुमचं घोडं पुढे अडकलंय. कोणाची सही बाकी आहे? तुम्ही तुमचे पक्ष प्रवेश असतील, तुमचे बाकीचे काम असतील, सरकारीचा प्रचार असेल, ते करण्यामध्ये या ठिकाणी तुम्ही दंग आहात. मग तुम्हाला काय मराठ्यांचं या ठिकाणी काही देणं घेणं नाहीये का? मराठा समाजांचा जीव या ठिकाणी आंतरवाली सराटी या ठिकाणी अडकलेला असताना तुम्ही मात्र या ठिकाणी तुमच्या इतर कामामध्ये या ठिकाणी व्यस्त आहे. दादांनी ज्या मागण्या दिल्या होत्या त्या तुम्ही 27 तारखेला या ठिकाणी सगळ्या गोष्टी म्हणलात की गुन्हे मागे घेतले जातील, अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतरण केलं जाईल. मग आता तुम्हाला कुठं घोडा अडकलाय, कोणती अडचण आहे ते तर आम्हाला या ठिकाणी कळायला पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतोय, तुमची गाठ मराठ्यांशी आहे, तरी कृपया आपण या ठिकाणी या गोष्टीमध्ये दिरंगाई उशीर करू नये. आणि मध्यस्थी दादानी पाहिलं असेल ना, तुम्ही मध्यस्थी काय म्हणजे आतापर्यंत काय आणखी काय पुढे तारीख पे तारीख ही गोष्ट आता चालणार नाही. आता हे अंतिम टोकापर्यंत या ठिकाणी आलेलं आहे आणि तुम्ही वेळ मागवता तर प्रत्येक वेळी या ठिकाणी तुम्हाला वेळ दिलेला आहे, परंतु आता दादाच्या एकंदरीत वागण्यावरून तुम्हाला वेळ भेटणार नाही. त्यामुळं आता एसी रूम मध्ये बसून या ठिकाणी तुम्हाला काम करू नका. तुम्ही आता ग्राउंडवरती या आणि तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी सगळ्या मागण्या मान्य करून या ठिकाणी हे आंदोलन कसं संपवता येईल त्यासाठी आपला सगळ्यात मोठी प्रायोरिटी असावी, सगळ्यात मोठा या ठिकाणी प्रयत्न असायला पाहिजे. नाहीतर दादा ज्या पद्धतीने म्हणले त्या ठिकाणी 16-17 तारखेला मराठे काय करतील हे तुम्ही सुद्धा या ठिकाणी भविष्यात सुद्धा विचार करू शकणार नाहीत. त्यामुळं
सरकारमध्ये असणाऱ्या सर्व मंत्र्यांना, खास करून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, कृपया याच्यावरती तात्काळ तोडगा काढावा आणि तोडगा असा तसा काढू नका. ज्या दादांच्या मागण्या, ज्या मराठा समाजाच्या मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण होणाराच तोडगा त्याच्यामध्ये असावा, तरच दादा या ठिकाणी माघार घेणार आहेत. अदरवाईज दादा माघार घेणार नाहीत. त्यामुळं कृपया आपण लवकरात लवकर निर्णय घ्या, अन्यथा मराठे काय आहेत हे तुम्हाला पाहण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे विनंती आहे, लवकरात लवकर तोडगा काढा आणि दादांचं उपोषण कशा पद्धतीनं मागे घेता येईल यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करावा. नाहीतर हा मराठा समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही. एवढीच या ठिकाणी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा.